नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडीत दुफळी, महाविकास आघाडी मोडणार, उद्धव ठाकरे आपला उभाटा शिवसेना पक्ष घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडणार, कदाचित ओवायसी बरोबर हातमिळवणी करून एक वेगळी आघाडी उद्धव ठाकरे निर्माण करतील, कदाचित उद्धव ठाकरे स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार करतील. आत्ता कुठल्याही बाजूला जाण्यापेक्षा स्वबळावर लढवायचं आणि 30-35 उमेदवार जरी आमदार म्हणून निवडून आले तरी त्यातून उद्या त्रिशंकू विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पद मिळवण्याच्या दृष्टीने एक नवा सौदेबाजीचा मार्ग मोकळा करून ठेवायचा, अशा विविध अफवा किंवा वावड्या गेल्या 2 दिवसात उडवल्या गेलेल्या आहेत. आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की उद्धव ठाकरे खरोखरच असं काही करू शकतील का? एक गोष्ट साफ आहे की लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आणि त्यांच्याविषयीच्या जी काही थोडीफार सहानुभूती असेल त्याचा पूर्ण उपयोग, नवे अतिरिक्त उपयोग काँग्रेस आणि शरद पवार यांनी करून घेतलाय. आणि त्यामुळेच आत्ता महिन्याभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी या दोनही मित्र पक्षांना उद्धव ठाकरे यांचा फारसा उपयोग राहिलेला नाही. अजिबात उपयोग नाही असं मी म्हणणार नाही. कारण शिवसेनेचा जो कोर वोटर आहे तो मी सतत गेले 4 महिने सांगतोय, तो उद्धव ठाकरे यांनी गमावलेला आहे. ज्या काय महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालं आणि त्या ध्रुवीकरणामुळे इतर पक्षांना वाऱ्यावर सोडून 80% आसपास मतदान हे दोन आघाड्यांमध्ये विभागलं गेलं. अशा परिस्थितीत तेच मुद्दे आता विधानसभेला चालणार नाहीयेत आणि म्हणूनच आता उपयोग संपलेल्या गोष्टी आपण परत कशाला घ्यायच्या, म्हणून काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्या देशाच्या इतर राज्यातल्याही मित्रांना काडीचीही किंमत देत नाहीये, अरेरावी करते. तोच अनुभव महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना येतोय. कारण उद्धव ठाकरे आपला मतदार गमावून बसलेले आहेत. त्यांचा फायदा काँग्रेसला मिळाला, काँग्रेसचा फायदा त्यांनाही मिळाला. पण आता आपला फायदा उद्धव ठाकरेंना करू द्यायचा का, तर तो नाही द्यायचा या निष्कर्षाप्रत काँग्रेस पक्ष आलाय. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव जाहीर करण्याचा आग्रह धरला, तो काँग्रेसने साफ साफ धुडकावून लावला. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे चरफडत असतील, घुसमटलेले असतील, तर ते चुकीचं म्हणता येणार नाही. कारण सगळा अट्टास केला कशाला होता? 5 वर्षापूर्वी लोकांसमोर जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेबाहेर बसवणं आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज महाराष्ट्राच्या सत्तेवर फडकवणं हेच उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढवली होती. भाजपला सोबत घेऊन लढवली होती, भाजपच्या मदतीने लढवली होती. पण मुख्यमंत्री पदाचा हव्यास धरला आणि जनतेने नाकारलेल्या लोकांबरोबर सरकार बनवलं. त्यात आपल्या वडिलांची तशी प्रतिष्ठा होती ती मातीमोल करून टाकली. पक्ष गमावला, पक्षाचं चिन्ह गमावलं, वडिलांची प्रतिष्ठा गमावली आणि आता मुख्यमंत्री पद सुद्धा गेलेलं आहे. आणि ते सगळं गेल्यानंतर हाती आलं धुपाटणं म्हणतात, तसं शिवसेनेचा मतदार सुद्धा टिकवून ठेवणं उद्धव ठाकरेंना शक्य झालेलं नाही. पक्ष गेलाच होता, निवडणूक चिन्ह गेलं होतं, पक्षाचं नाव गेलं होतं, मुख्यमंत्री पद गेलं होतं आणि मतदार सुद्धा जवळजवळ 70-75% एकनाथ शिंदेकडे निघून गेला असेल तर हाती उरलं काय? आणि हे सगळं कशासाठी केलं होतं? उद्धव ठाकरे यांनी हे सगळं अमित शहांनी दिलेलं आश्वासन वचन पाळलं नाही म्हणून केलं, हा धादांत खोटेपणा आहे. सगळा हव्यास होता तो शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी किंवा शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून नाही, तर तो व्यक्तिगत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून खेळलेला जुगार होता. आणि तो जुगार 2.5 वर्षात फसला. आणि आता
महाविकास आघाडी टिकवायची कशासाठी? तर उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्री होण्याची हौस आहे, इच्छा आहे. हिसकावून घेतलेलं मुख्यमंत्रीपद निदान एक दिवस तरी परत मिळावं म्हणून त्यांचे नेते अंबादास दानवे गयावया करत होते. एक दिवसासाठी तरी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करा, महाविकास आघाडीने करावं असं अंबादास दानवे सांगतात. हे अंबादास दानवेंचे शब्द नाहीत, तर ती उद्धव ठाकरेंची अनिवार्य इच्छा आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडीतून निवडणुका लढवायच्या तर आपण सर्वाधिक जागा, जसं महाविकास आघाडी बनवताना 44, 54 आणि 56 आमदारांची बेरीज करून बहुबल दाखवण्यात आलं होतं, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे 56 आमदार असल्यामुळे ते आघाडीतला सर्वात मोठा पक्ष होते. पण एकनाथ शिंदेबरोबर 40 आमदार निघून गेले आणि त्यांच्या हातात 15-16 आमदार राहिले. आणि आता जी परत 5 वर्षांनी निवडणूक व्हायची त्यामध्ये उद्धव ठाकरेंना एक कमालीचा आत्मविश्वास आहे. आणि उद्धव ठाकरेंनाच कशाला, शरद पवार आणि काँग्रेसलाही खात्री आहे की आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये कितीही आटापिटा केला, आकाश पाताळ एक केलं, तरीही उद्धव ठाकरे यांचा उबाठा नावाची शिवसेना जो पक्ष आहे त्याला सर्वाधिक मोठा पक्ष बिलकुल होता येणार नाही. ना लोकसभेत होता आलं, ना विधानसभेत होता येणार आहे. आणि म्हणूनच मग उद्धव ठाकरे यांनी आपला चेहरा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करणार नसाल तर निदान एक गोष्ट तत्वतः मान्य करा की छोटा पक्ष असला, आमदार कमी असले तरी छोट्या पक्षालाही मुख्यमंत्री पद देता येईल एवढं तरी तत्वतः मान्य करा, म्हणून उद्धव ठाकरेंनी गयावया केले. आणि त्यासाठी त्यासाठी आदर्श कोणाचा सांगितला तर भारतीय जनता पक्षाचा. भारतीय जनता पक्षाने असं औदार्य दाखवलेलं आहे, फक्त एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून नाही, महाराष्ट्रात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या सोबत जितके 40 आमदार होते त्याच्या 2.5 पटीपेक्षा जास्त आमदार एकट्या भाजपकडे होते, 105. शिंदेकडे होते 40. तरीही शिंदेना मुख्यमंत्री करण्याचं औदार्य भाजपने दाखवलं. आणि हा एकच अपवाद नाहीये, गेल्या जवळजवळ 25-30 वर्षामध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष लहान, त्यांचे आमदार कमी, तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. तेवढा एकच भाग आहे असतला भाग नाही. मला वाटतं 1994-95 मध्ये मायावतींकडे 40-45 आमदार होते, पण आपल्या 125 आमदारांचं पाठबळ मायावतींच्या पाठीशी उभं करून भाजपने त्यांनाही मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं, सत्तेच्या बाहेर राहून दिलेलं होतं. त्यामुळे सत्तेच्या बाहेर राहून छोट्या पक्षाला मुख्यमंत्री पद देण्याचं जे औदार्य आहे ते भाजप सोडून इतरांकडे नाहीये. हा इतिहास आहे, कोणीही कितीही केलं तरी तो इतिहास नाकारता येणार नाही. आणि म्हणून आज महाविकास आघाडीत बसलेले उद्धव ठाकरे हे काँग्रेसला कोणाचं उदाहरण देतात की भाजपच. भाजपने हे औदार्य दाखवलं, जो फॉर्म्युला बिहारचा फॉर्म्युला आहे, ते भाजपचं नाव घेत नाही पण बिहारचा फॉर्म्युला म्हणून सांगतात. आणि बिहारचा फॉर्म्युला म्हणजे काय, तर नितीश कुमारांकडे कमी आमदार असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केलं. अगदी 2005 मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा भाजपचे आमदार जास्त होते, पण त्यांचे सुशील कुमार मोदी हे उपमुख्यमंत्री आणि कमी आमदारांचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले होते. पुढल्या काळात जी देवाणघेवाण झाली त्याच्यात नितीश कुमार यांच्या आमदारांची संख्या वाढली होती. तर सांगण्याचा मुद्दा असा की आज उद्धव ठाकरे हे कपाळावर हात मारून घेत असतील की कुठलं चूक केली, कुठला जुगार माझ्या डोक्यात आला की मी भाजप सारख्या उदार पक्षाला लाथाडून बसलेलो आहे. तर जाहीर कबूल करता येत नाही. ती जाहिरात असायची ना, सहन होत नाही आणि सांगता येत नाही. भाजपने आपल्याला चांगलं वागवलं तरी आपण त्यांना लाथ मारली आणि काँग्रेस लाथाडते तरी त्याच्यावर डाफरता सुद्धा येत नाही. याच्या वेदना किती असतील, सहन होत नाहीत
पण सांगता पण येत नाही. आम्ही महाविकास आघाडी टिकवणार, चालवणार, सत्तेवर येणार हेच बोलावं लागतं. पण ते एकत्र सत्तेवर येण्यासाठी एकत्र राहावं लागतं, एकजुटीने राहावं लागतं, एकत्र एक दिलाने निवडणूक लढवावी लागते. आणि ती लढवायला काँग्रेस नालायक आहे, असाच एकूण सूर आहे. असाच एकूण सूर आहे. आणि म्हणून मग आजची परिस्थिती उद्धव ठाकरेंची काय आहे, मानसिकता काय आहे ते समजून घ्या. की सगळा अट्टाहास गेल्या 5 वर्षामध्ये स्वतःला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून केला असेल, तर मग आता ते मुख्यमंत्री पदच मिळणार नसेल तर महाविकास आघाडी हवी कशाला? महाविकास आघाडी केली कशाला? भाजपला सत्तेबाहेर बसवण्यासाठी नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, हा त्यांचा अजेंडा होता. शरद पवार किंवा काँग्रेस पक्षाचा अजेंडा भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचा होता. आणि तिथे सगळी गफलत होऊन बसली की ते एकदा मिळाल्यानंतर त्याचा परत हव्यास उद्धव ठाकरेंना आहे. आणि म्हणून अंबादास दानवे ती वस्तुस्थिती बोलून दाखवतात. उद्धव ठाकरेंची वेदना काय आहे की आपण आयुष्यभराची कमाई त्या पीएमसी बँकेत घातली आणि तीच बँक बुडाली, अशी जी अवस्था असते, नेमक्या त्या अवस्थेत उद्धव ठाकरे आहेत. आणि योगायोग असा की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी करायला निघाले, तो एक प्रकारे पीएमसी बँकेत ठेवण्यासारखाच जुगार आहे. हे मी त्यावेळेला माझ्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे. योगायोगाने आज उद्धव ठाकरे यांची पीएमसी बँक झालेली आहे की त्यांनी सगळी आयुष्यभराची वडिलार्जित कमाई होती, प्रतिष्ठा होती, विश्वासार्हता होती, ती काँग्रेसच्या पीएमसी बँकेत ठेवली. आणि आता ती बँकच दिवाळखोरीत गेलेली आहे. आणि मग पश्चाताप होतोय की मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर महाविकास आघाडी हवी कशाला, हा प्रश्न दिवस रात्र उद्धव ठाकरेंना भेडसावत असेल. अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंची मानसिकता स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. काय बोलले होते अंबादास दानवे? अगदी अलीकडची 10-15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मंत्रीपद तर आम्हाला महायुतीत असताना सुद्धा मिळत होती. महायुतीशिवाय लढले, एकमेकांच्या विरुद्ध शिवसेना भाजप लढले 2014 मध्ये. पण देवेंद्र फडणवीसांचं सरकार बनलं, त्यामध्ये शिवसेना सहभागी झाली, तर 12 ते 14 मंत्रीपद उद्धव ठाकरेंच्या एकत्रित शिवसेनेला दिलेली होती. 2019चे निकाल आले, युती म्हणून लढून आले, एकत्र लढून आले, तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तरी शिवसेना त्या सरकारमध्ये सहभागी होणार होती आणि मंत्रीपद शिवसेनेलाही मिळणार होती. मिळणार नव्हतं ते मुख्यमंत्रीपद. आणि मुख्यमंत्रीपद हवं म्हणून सगळी पुण्याई उधळून टाकत उद्धव ठाकरेंनी महायुती मोडली. महाविकास आघाडी शरद पवारांच्या मदतीने बनवली. आणि आता तेच मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मग महाविकास आघाडी हवी कशाला, हे उद्धव ठाकरे यांच्या समोरचं सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याचाच उच्चार 10-8-10 दिवसापूर्वी अंबादास दानवे यांनी केला की मंत्रीपद भाजपवर जाऊन सुद्धा मिळत होती, मिळू शकतात. त्यासाठी महाविकास आघाडीत राहण्याची गरज नाही. पण हे सगळं करताना आपणच काँग्रेसला शिरजोर करून ठेवली. आणि आता तीच काँग्रेस शिवसेनेला तुम्ही छोटा भाऊ आहात, तुमची ताकदच नाही. तो रॉबर्ट वड्रांचा नातेवाईक आणि काँग्रेसचा अनधिकृत प्रवक्ता तहसीन पुनावाला काय म्हणाला, अरे ज्याला आपला पक्ष सांभाळता आला नाही, ज्याला आपले आमदार सांभाळता आले नाही, ज्याच्या हातून पक्ष निसटला, ज्याच्या हातून सरकार निसटलं, सत्ता निसटली, ज्याच्याकडे त्याचे कोर वोटर राहिलेले नाहीत, लायकी काय तुमची, अशा भाषेत तहसीन पुनावाला बोलतो, जो राहुल गांधींचा हस्ते परहस्ते नातेवाईक आहे. कारण राहुल गांधींचा मेवणा रॉबर्ट वड्रा आणि रॉबर्ट वड्राचा नातेवाईक तहसीन पुनावाला.
त्यांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली. काय काय कुवत आहे तुमची, तुमची अवकात काय आहे? तुमचं नाव मुख्यमंत्री पदासाठी ठेवायचं आणि लावायचं तरी कशाला, असा प्रश्न खुले आम तहसीन पुनावाला विचारतो, जो काँग्रेसचा अनधिकृत प्रवक्ता आहे. तर अधिकृत काँग्रेस नेते प्रवक्ते यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी किती प्रचंड आदर असेल हे आपण नुसतं समजू शकतो. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना दिवसा रात्री, झोपेत किंवा जागेपणी, स्वप्नात सुद्धा एकच प्रश्न भेडसावत असेल की मुख्यमंत्री पद नसेल तर महाविकास आघाडीत राहायचं कशाला आणि महाविकास आघाडी हवी कशाला. मुख्यमंत्री पद देणार नाही आणि हक्काच्या निवडणुकीच्या जागा ज्या भाजप बरोबर वाटणीला येत होत्या त्याही गमावून बसले. नुसतं मुख्यमंत्री पद गेलेलं नाही, लक्षात ठेवा. अगदी 2014 मध्ये युती मोडली तेव्हा उद्धव ठाकरे 150 जागांसाठी हट्ट धरून बसले होते आणि त्यामुळे युती मोडली होती. मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी असलेली युती मोडली तरी त्या निवडणुकीत 2019च्या 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे 127 जागी लढले होते. भाजप बरोबर 127 जागा मिळाल्या होत्या. आज 127 सोडा, 100 जागा सुद्धा काँग्रेस द्यायला तयार नाहीये. म्हणजे जी काँग्रेस शिवसेना भाजप युतीत एकत्र असताना जी काँग्रेस नामोहरम करून टाकली होती, ज्या काँग्रेसला मरगळ आली होती, ज्या काँग्रेसचे केंद्रीय नेते महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला येण्याची हिंमत करू शकत नाहीत, इतकी काँग्रेस दुबळी झालेली होती, त्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा घात करून संजीवनी दिली. ज्या काँग्रेसचा 2019 मध्ये 1 खासदार निवडून आला होता, त्याचे 13 अधिकृत आणि 1 अनधिकृत असे 14 खासदार निवडून आणायला उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभराच्या पुण्याईचा त्याग केला. ती संजीवनी मिळाल्यानंतर परतफेड काय होते? परतफेड काय होते? तर काँग्रेस म्हणते आता आम्ही मोठा भाऊ आहोत, तुमचा आम्हाला उपयोग राहिलेला नाही, मेहरबानी म्हणून देतो तितके जागा घ्या. 2019च्या फेब्रुवारीमध्ये मातोश्रीवर आलेल्या अमित शहानी परत एकदा युतीचा प्रस्ताव मांडला. तेव्हा पालघरची शिवसेनेला हरवून जिंकलेली पोटनिवडणुकीची लोकसभेची जागा शिवसेनेला आपली असून सुद्धा दिली होती, उमेदवार पण दिला होता. इतकं औदार्य मित्रत्वासाठी भाजप करत होता आणि त्याला लाथाडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद मिळवायला काँग्रेस बरोबर गेले, काँग्रेसला जीवदान दिलं, काँग्रेसला संजीवनी दिली आणि तीच काँग्रेस आता उद्धव ठाकरेंना 100 जागा देखील द्यायला तयार नाही. म्हणजे 100 जागा पण लढवायला नाहीत आणि मुख्यमंत्री पदाची हमी सुद्धा नाही. बहुमत आलं तर मुख्यमंत्री पद मिळणार आहे, आत्ता मुख्यमंत्री पदाची गॅरंटी नाहीये, कारण बहुमताची गॅरंटी नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री पदाची गॅरंटी नाही, नसलेलं कल्पनेतलं मुख्यमंत्री पद आहे त्याची सुद्धा गॅरंटी काँग्रेस द्यायला तयार नाहीये. आणि जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी 100वर तरी जागा मिळाव्यात, ते सुद्धा नाकारलं जात आहे. तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत राहायचं कशाला, हा तर्कशुद्ध प्रश्न आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे उर्मट आहेत, उद्धट आहेत हे बोलणं सोपं आहे, पण त्यांनीही आपलं सर्वस्व पणाला लावून काँग्रेसला जीवदान दिलेलं आहे, काँग्रेसला संजीवनी दिलेली आहे. तर जागा वाटपामध्ये, विधानसभेच्या जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे त्रागा करत असतील, प्रक्षुब्ध झाले असतील तर ते योग्य आहे असं मान्य करावं लागतं. हा, पण बैल गेला आणि झोपा गेला, आपलं सर्वस्व सगळी ठेव त्या बँकेत ठेवली आणि ती बँक बुडालेली. पण अशी बँक बुडवणारेच तिथे लोक बसलेत हे आजपर्यंत अनुभवाने अनेकांना माहिती असताना तरीही उद्धव ठाकरेंनी जो धोका पत्करला, आज ते आहे. ते म्हणतात ना, गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. उद्धव ठाकरेंची अवस्था तशी आहे. हिंदुत्वाचं ब्रह्मचर्य पण गमावलेलं आहे त्यांनी आणि काँग्रेस सारखं गाढव पण हातातून निसटलेलं आहे.
मग त्या महाविकास आघाडीत राहून करायचं काय? कमीत कमी मुख्यमंत्री पद मिळावं. शिवसेना बोंबलली चालेल, शिवसेनेचे आमदार घटले चालेल, 5 वर्षानंतर शिवसेना अस्तित्वात राहिली नाही तरी चालेल, पण निदान मुख्यमंत्री पद तरी द्या. तेही द्यायला तयार नाही. याच्यापेक्षा तो कोण, तो झारखंडचा एक मुख्यमंत्री होता ना, अपक्ष असून त्याने काँग्रेसला आणि सगळ्या झारखंड मुक्ती मोर्चा वगैरे वगैरे त्यांना ओलीस ठेवून मुख्यमंत्री पद मिळवलं होतं. मधु कोटा, एकटा पक्ष नसलेला अपक्ष, पण त्याला सुद्धा काँग्रेसने लाचार होऊन मुख्यमंत्री केलं होतं. आणि इथे काँग्रेसला जीवदान देणारा उद्धव ठाकरे नावाचा बाळासाहेबांचा वारस आज देशोधडीला लागायची वेळ आली आहे. काँग्रेसचं गाढव गेलंय, महाविकास आघाडीचं गाढव गेलंय आणि हिंदुत्वाचं ब्रह्मचर्य सुद्धा गेले. आणि हे सहन करणं सोपं नाही मित्रांनो, सहन करणं सोपं नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर महाविकास आघाडी ठेवून आणि चालवून उपयोग काय? असं जर उद्धव ठाकरे स्वतःच्या मनाशी विचारत असतील आणि त्यानुसार प्रक्षुब्ध होऊन काही बोलत आणि वागत असतील, तर मला तरी तर्कदृष्ट्या ते चुकीचं वाटत नाही. आणि मग यातून त्यांनी दुसऱ्या टोकाचा निर्णय घेतला तरीही ते गैरलागू असणार नाही. कारण आता शिवसेना त्यांच्या हातून निसटले, शिवसेनेला भवितव्य उभाटा शिवसेनेला नाहीये. तर मग आपल्याला मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर महाविकास आघाडीला बहुमत आणि सत्ता सुद्धा मिळू नये, त्यांना विरोधी पक्षात बसायची पाळी आणायची, हा सुद्धा एक विचार उद्धव ठाकरेंच्या मनात येऊ शकतो. बघू मित्रांनो, पुढच्या 7 दिवसात बऱ्याच घडामोडी व्हायच्या आहेत. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.